अरे ज्या आईच्या इच्छेसाठी तुम्ही आज अविचार स्वतःच्या अंगणात करण्यासाठी कोणाचा विचार केलाय? अरे उच्च प्रवाह घोड्याच्या शेपटीला जाऊन तुम्ही तावा घालून बसलात. मला ही सगळ्या पैसपुटी लागली होती. आम्ही केवळ एक केलं, हे विश्वकार्यासाठी केलं. विश्वकार्य कारण या विश्वात मातेनं दिलेला शाप की जर का माझ्या इच्छेचा अनादर तुम्ही केला तर सर्वजातीचा नाश होईल. मग आम्ही आमच्या कुळासाठी केलं, आम्ही आमच्या धर्मासाठी केलं. काय वावग केलं? अरे हेच तर तुम्ही वावगर केला. अरे दोन आईच्या मध्यस्थी पैठ लागली होती. खरं काय खोटं काय अरे खऱ्यावर मात करण्यासाठी तुम्ही तत्पर झालात. आणि ईश्वर निष्कलंक सत्यवादी माझी आई म्हणजे विनाता हिला ते भोग भोगावे लागले. याला जबाबदार तुम्ही सर्प होय. आम्ही जे केलं ते योग्यच केलं. आम्हा सर्पजातीचे आभार तू मान. योग्य नव्हताच, पण आम्ही जे केलं हे विश्वकार्यासाठी केलं. मला सांग, तुझा बंधू कोण? अरुण मग अरुण हा अपंग कसा? याला कारण सुद्धा तुम्हीच होतात. आम्ही होय असे याला कारण कसं तरी तुम्हाला सांगतो. ऐकूया. कारण प्रत्येक वेळा माझ्या आईच्या अंड्यांवर हल्ला आणण्यासाठी तुम्ही तत्पर झालात. आणि त्यावेळी पुत्राचा पुत्र संग्राम माझ्या आईच्या अंतर्गावाला निर्माण झालं. आपल्या सौकीला झाले ते सहस्त्र पुत्र झाले. आणि त्याचा पुत्र संग्रामपणी घडविला. त्या आईनं कंड म्हणून नव्हे, म्हणून नव्हे, सहस्त्रनाथ जन्माला आले. दोन अंड्यापैकी एका अंड्यातून सहस्त्रनाथ जन्माला आले. तरी सुद्धा तुझी आई मातृत्व स्वीकारत नव्हती. अरे तुझ्या आईला दिलेला अन्न यातून जन्मच होत नव्हता. म्हणून केवळ देशानं, राजानं नव्हे तर सौतीवत्सरानं तुझ्या आईनं ते अन्न त्यावेळीच बोललं. लक्षात ठेव. आणि म्हणूनच बरोबरच आहे. मी तू काय सांगत नाहीये. तू चुकीचा नाही मोठा तत्वच आई, एवढंच बोलायचंय. एवढंच नव्हे तर तुझ्या आईनं केलेलं कपट आणि या कपटाला अनुसरून आम्हाला जा विचारतोयस की तुम्ही काय हिच्या सन्मानासाठी पेटून उठून अधर्म केला, का केलं हे सांगतोय आई. कोण एवढ्या विश्वाचा ठाई तुझ्या भावानं तुझ्या आईला काय शाप दिला? एकच की सहस्त्र वर्षाचा तुझ्या जीवनात तुला दास्यत्वावर करावं लागेल. अरे तीच तर गोष्ट आम्हाला नको होती. तुम्ही आमच्या आईला कधी आई मानलं नाही. अरे आमची सावत्र जरी आई असली तरी आई म्हणूनच आम्ही तिच्या जवळ पाहिलं. आणि तिच्या आईजवळ आई आम्ही हे सारं का केलं तर तुझ्या भावाचा शाप हा सत्य सोडणारा होता. तुम्ही काय भेगा घेतो
एवढंच नका नसाव. तुझ्या मार्गात मी आलोय, विसरू नको. मग मला सांग, याच्या अगोदर काही घडलंच नाही की पक्षांची अंडी कोणी खाल्ली नाही? नाही, कुणाबद्दल बोलतो ते सरळ. पक्षी म्हणून या विश्वाला जन्माला आला. पक्षी होती तो प्राणी जन्माला आला. बरं, त्याच्या प्रत्येकाचं लक्षण तू करतोयस. करणारच आहे. करणारच आहे. आतापर्यंत कुणाकुणाचं केलंस? आतापर्यंत कुणाचं बोललाय सांग. तू जर टोचून बोललास, ते कुणाबद्दल बोललास? माझ्याबद्दल बोलला ना, मग तुला जाणीव करून देतो. टिटवी, टिटवी. काही उपकार केले नाहीस. काय ते शिवाच्या नावावर केलं. विश्वाचा मूळस्तंभ आणि या मूळस्तंभामुळे तू वाचलास लक्षात ठेव. वाचला म्हणून सांगू नको. स्वतःच्या पराक्रमानं तुझ्या अगदी पराक्रम नाही. आणि तुझ्या अगदी जर पराक्रम असते ते एका बेकासूर हाताने असते. अरे स्वतःच्या जीवनात पराक्रम आहे आणि त्या पराक्रमाला पोलीस तोड म्हणून अरे साम्राज्याचे हट्टे माझ्या पराक्रमामुळे मिळाले. तू जाऊन ते दिवाळीत नसतं तर दिलंच हे काय? तिले म्हणून सांगूच नकोस. तिले शिवानं हे नादात सत्य आहे. आणि आपण काही हस्तक्षेप करू शकत नाही. तुला देतेच हा. पण पराक्रम कुणाचे होते? शिवाचे. वाच्यता कोणी बोलली? शिवा आहे. वाच्यता बोललास म्हणून सांगतोय. तुझ्या आईचं दास्यत्व जन्म तूच केलंस. याला कारण प्रत्येक देवदेवतांच्या मागे लागलास. त्यावेळी सांगितलं माझ्या आईनं दास्यत्व केलं, माझ्या आईनं दास्यत्व केलं. अरे लाज वाटायला हवी तुला. अरे तुम्हाला पहिली लाज वाटायला हवी. स्वतःच्या आईवर अरे स्वतःच्या आईवर दास्यत्व करण्याची वेळ आणणार आहे. अरे तुम्ही पुसलाच असते. अरे त्याचे पण विश्वाच्या काही तुमची अवृत्ती जाणार होती. हजारो वर्ष इतरांची सेवा करण्यापेक्षा माझ्या आईची केली तर काय झालं? अरे गरजच नाहीये. तुम्ही माझी अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करू नका. तुमचं रक्षण तुम्ही कसं करणार ना याचा विचार करा. अरे गेलो तर गेलो, पण तुझ्यासारख्याला घाबरणारा नाही. माझ्यासाठी तुमचं तुझ्यासारखे कित्येक योद्धे पाहिले, कळलं का? पण हार म्हणून केव्हा गेलो नाही. कित्येक याचा कुणाबद्दल अर्थ बोलतोय? झालाही नाही. कुणाबद्दल बोलतोय? बरेच जण अरे म्हणतील. माझ्या भीतीबद्दल अरे माझ्या भीतीमुळं साधारण तुम्ही पळता. हे कुणाबद्दल बोलतोय? तुम्ही लक्षात ठेवा आणि बोल. ते त्यावेळी पळून गेले, आता पळणारे कुणीच नाही. आता साधारण जागेवरच आहे. तुला घाबरून पळण्याचे दिवस राहिले नाही. अरे जाग्यावर जरी असला तर तुमची जागा हलवण्याची ताकद काय तुझी हिंमत आहे? वाचण्याचा भोगता आहे, तर बुद्धिमत्ता कुशीचा शास्त्र आहे. बोलूच नकोस किती आचरणाला. म्हणूनच तुमचा मार्ग रोखण्यासाठी चाललोय. मग कृती कर, आचरणात ठेव. अरे तेच आचरण म्हणजे तुमचा मार्ग रोखण्यासाठी इथं आलोय. कोणत्या प्रकारे हिंमत घ्या शकता आणि कसं पराक्रम कोणाला लावतात हे मला पाहायचंय. पराक्रमाची काही रक्षा करेन, विश्वाचा प्रयत्न करेन, पण ज्या शेषनागाच्या पोशिशनवर गेला, त्या शेषनागाच्या पोशिशनवर या विश्वावर, या भक्ताला आदर्श मानून घ्या. अरे या कर्माला सर्व जिवंत धर्माला घ्यायचं आहे. आणि त्याचा शास्त्र करायचा मानस आहे.
आईची शपथ आहे तुला हे बंद कर आम्हाला अडविण्याचं आईची शपथ आहे तुला पाहूया कसाही तू कुठूनही जरी आलास येण्याचा मार्ग एकच. आलास पण काही कामाचा नाही. हे समजलं. काही कामाचा नाही हे कामाचा बोलतोस ते समजलं. तुझ्याबद्दल वोट दाखवण्यापूर्वी 4 बोटं तुझ्याजवळ वळत नाही ती जाऊ लक्षात दे घे. ना ती चांगली चार बोट हो नाही. प्रत्येकाला वाटतं आपण करतो तेच चांगलं. या बोटाचं काही काम नाही काहीच नसेल तर सांगतो या बोटाचं काही काम म्हणूनच जिथं काम नाही तिथं बोट जाणार आहे लक्षात ठेव. म्हणून तुझ्याजवळ बोट टाकली का ही 4 माझी आहे. हे तुझं आहे. तेव्हा काय दाखव पडून नव्हे पळून नाही तर. तू जे टिटवीच्या बाबतीत केलंस हा. ते आता मी गरुडाच्या बाबतीत करणार काय 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 का विश्वाचा मूळ स्तंभ तुझ्यानं जे जमेल